गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बेसिक इंग्लिश डे 6 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज डेट आहे 15 फेब्रुवारी 2025 आणि आज आहे सॅटरडे. डे 6 मध्ये आपण ऍक्शन वर्ड पार्ट सेकंड पाहत आहोत. त्या अगोदर मी क्लास 3 मध्ये ऍक्शन वर्ड आपण पाहिले आणि हे ऍक्शन वर्ड पार्ट फर्स्ट मध्ये कोणते पाहिले ते आपण पहिल्या 2 मिनिटांमध्ये रिवाइज करूया. हा, ऍक्शन वर्ड्स पाहिलेत तुम्ही. हे बघा, हे रीडिंग, रायटिंग, ईटिंग, वॉशिंग हँड्स, ड्रिंकिंग टी, स्लीपिंग, रनिंग, जंपिंग, वॉकिंग, सिंगिंग, डान्सिंग, स्वीपिंग द फ्लोअर म्हणजे जमीन झाडणे सांगितले, तुम्हाला शिकवलंय. पुन्हा क्लोजिंग द डोअर पार्ट फर्स्ट मध्ये, क्लाइंबिंग अ ट्री, क्राईंग, स्माइलिंग, अतिशय डिटेल्स मध्ये आपण ते पाहिले सर्व. वेविंग, हात हलवणे, रायडिंग अ हॉर्स, घोड्यावर रपेट मारणे, लाफिंग, मोठ्याने हसणे, आणि स्माइलिंग म्हणजे स्मित हसणे, आणि ड्रायव्हिंग अ कार. हे पार्ट फर्स्ट मध्ये क्लास 3 मध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि या सोबत तुम्हाला ऍक्शन वर्ड्स मध्ये एक आपला ठोकळा शिकवलेला होता, तो देखील मी देतो. 34 ऍक्शन वर्ड्स पाहिले. पार्ट फर्स्ट मध्ये या ठोकळ्यांपैकी एक ठोकळा आपण पाहिलेला आहे. आपण तिथं पाहिलेली त्यात पूजा मॅडम, ऍक्शन वर्ड एक ठोकळा द्या. कुठे गेला बघा, कुठे राहिला का तुमच्याकडे? या ठोकळ्यांमध्ये ऍक्शन वर्ड आपण एक ठोकळा पाहिला आणि त्यामधले आणि क्लास 3 मधले असे मिळून 34 ऍक्शन वर्ड हे पाहिले पार्ट फर्स्ट मध्ये. ऍक्शन वर्डचा हा ठोकळा पाहिलाय पार्ट फर्स्ट मध्ये, सर्वांनी पाहिलाय. सकाळचे विद्यार्थी असतील किंवा संध्याकाळचे, तर याच्यामध्ये देखील तुम्ही ऍक्शन वर्ड्स पाहिले. त्यातले आणि यातले ऍक्शन वर्ड्स झाले तुम्हाला. हे सोडून आज ऍक्शन वर्ड शिकायले. हे रीडिंग, रायटिंग झालेलं बरं का, एकदा रिवाइज करतोय परत. इटिंग, ड्रिंकिंग, लाफिंग, क्राईंग झालेलं एकदा रिवाइज करा. जम्पिंग, बाथिंग, क्लिपिंग, एनिंग, क्रावलिंग. एनिंग म्हणजे जांभळी देणे, क्रावलिंग म्हणजे रांगणे, हे झालेलं. सिंगिंग म्हणजे गाणे, ड्रेसिंग म्हणजे कपडे घालणे, फायटिंग म्हणजे मारामारी करणे, किसिंग म्हणजे पापी घेणे, बहीण भावाची बघा पापी घ्यायला लागली. लिसनिंग म्हणजे ऐकणे, लिसनिंग म्हणजे ऐकणे. मेजरिंग म्हणजे मोजणे आणि हगिंग, हग म्हणजे मिठी मारणे, आलिंगन देणे. रनिंग, वॉकिंग, क्लॅपिंग टाळी वाजवणे, क्लॅपिंग टाळी वाजवणे. एन्जॉईंग मज्जा करणे, आनंद घेणे, आनंद लुटणे. प्लेइंग म्हणजे खेळणे. रायडिंग, आता रायडिंग हॉर्स आताच थोड्या वेळापूर्वी पाहिली, तर रायडिंग बाईक्स हे होतं. आता बघा, विस्परिंग अतिशय महत्वाचा शब्द आहे असं मी तुम्हाला म्हटलं होतं. विस्परिंग म्हणजे कुजबुजणे. आणि स्विंग म्हणजे झोका घेणे, स्विंगिंग म्हणजे झोका घेणे. पार्ट फर्स्ट मध्ये अशा प्रकारचे आपण ऍक्शन वर्ड्स पाहिले. त्यानंतर हे अपोजिट वर्ड्स पाहिले. पहिल्याच दिवशी आपण कलर्स नेम पाहिलं होतं, व्हेजिटेबल्स नेम पाहिलं होतं. आता हे नंबर्स राहिलंय आणि गुड हॅबिट्स पण एके दिवशी आपण घेणार आहे. हे जे 6 ठोकळे आहेत ना, हे 6 ठोकळे आणि या अशा प्रकारचे पुस्तकं तुम्हाला मी त्या आपल्या बेसिक इंग्लिश मध्ये घेणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. बेसिक ग्रामर तर आपण 15 मार्चला चालू करणार, 1 महिन्यानंतर, जी समर वॅकेशनची बॅच असते तिथं. आता सध्या आपण परीक्षेच्या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा, हे क्लास 3 च पुस्तक आहे. तुम्हाला मी पार्ट फर्स्ट कुठून घेतला ते सांगितलं.
आता हा पार्ट सेकंड ऍक्शन वर्ड्स या ठिकाणाहून आपण घेणार. अतिशय महत्वाचे ऍक्शन वर्ड्स आपण या ठिकाणी पाहणार. हे बघा, ऍक्शन वर्ड्स, ऍक्शन वर्ड्स. तर हे सगळे ऍक्शन वर्ड्स या ठिकाणी दिलेले, ते सर्व ऍक्शन वर्ड्स आपण या ठिकाणी पाहणार. 50 ऍक्शन वर्ड्स एंडिंग आयएनजी. पर ऍक्शन वर्ड्स आपण व्हर्बलाच आयएनजी लावलेलं असतं. आजच्या सेशन मध्ये पार्ट सेकंड याच्यासाठी दिले की इथले जे आज वर्ब देणार आहे त्याला आयएनजीच लावलेला नाही. तुम्ही लावू शकता बरं का. मग ते आपल्याला या ठिकाणी ऍक्शन वर्ड्स मध्ये पाहायचे. थर्ड स्टँडर्ड मध्ये दिलेले ब्लो, BLOW. माझ्यासोबत लिहा, बाकी काय बोलू नका. गायत्री तिथं काय करत बसू नका बेटा. ब्लो, ब्लो म्हणजे वाहने, वारा वाहतो, त्यातलं वारा वाहने मधलं वाहने. विंड ब्लो, वारा वाहतो, पाणी वाहते नाही, ते फ्लो असतं. फ्लो आणि हे ब्लो आहे. हा, चला दुसरं घ्या लगेच. ब्रेक, ब्रेक. ब्रेक म्हणजे मोडणे, तोडणे, फोडणे. तोडणे, मोडणे, फोडणे. आपण ब्रेक, ब्रेक. आणि दुसरं सायकलचे जे ब्रेक लावतात ते पण ब्रेक असते बरं का, हेच आहे ब्रेक. हा, पण इथं ब्रेक म्हणजे मोडणे किंवा फोडणे. ब्रेक, ब्रेक द रूल्स, नियम तोडा. ब्रेक द रूल्स, नियम तोडा, मोडा, फोडा, या अर्थानं ब्रेक. आणि सायकलचं ब्रेक ते पण हे ब्रेकच. हा, लक्षात घ्या. ते पण माझ्यासोबत लिहायचे सर्वांनी, अर्थ पण लिहायचे, 5-5 वेळेस लिहायचंय. बाय म्हणजे विकत घेणे, विकत घेणे. आणि याचा अपोजिट वर्ड पाहिला आपण, सेल, SELL. सेल म्हणजे विकणे, बाय म्हणजे विकत घेणे, बाय म्हणजे विकत घेणे. आपण थर्ड स्टँडर्डच्या बुक मध्ये अपोजिट सॉरी ऍक्शन वर्ड्स पाहत आहोत. पार्ट सेकंड या ठिकाणी. कॉल, CALL. कॉल म्हणजे बोलावणे, बोलावणे. आणि सर मोबाईलवर जे कॉल करतो ते पण हाच कॉल आहे. कॉल म्हणजे बोलावणे, कॉल करणे, त्यातलंच हे कॉल. हा, 5 नंबर कॅच. झालेले सर हे कॅच, परत लिहा. कॅच म्हणजे झेलणे, झेलणे, झेलणे. 5-5 वेळेस लिहायचे. परत तुम्हाला सांगतो, तिसरी, चौथी, पाचवीची मुलं आहेत तुम्ही, 6वी, 7वी, 8वीचे पण काही जण आहात, तरीही त्या सर्वांनी येत असलं तरी लिहायचं हे पाठच झाले पाहिजे बेटांनो. आजच्या सेशन मध्ये आपण जवळपास 50 ऍक्शन वर्ड पाहणार आहोत, ते पण थर्ड स्टँडर्डच्या बुक मध्ये. तर थर्ड स्टँडर्डच्या बुक मध्ये जरी असले तर ते फोर्थला पण असतात, फिफ्थला पण असतात, सर्वांनाच असतात. नाही असं कोणालाच नाही. अलग लक्षात. चल लिहा पुढे. त्या मेकला पलीकडल्या बाजूला लिहू का, इथे लिहू. यस, 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 इथे लिहू. 6, MEKE. मेक म्हणजे बनवणे, मेक म्हणजे बनवणे. पाठ करायचे, वाचायला शिकायचे. माझ्यासोबत वाचायचं पण आहे. एखादा शब्द वाचता येत नाही तर नंबर टाका, सर 6 नंबर वाचता येणार, 7 नंबर वाचता येणार, मी शिकवतो ते. मीट म्हणजे भेटणे, अतिशय महत्वाचं. मीट म्हणजे भेटणे. हे पाठ झाल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश येणार नाही. सर्वच हे आजचे जे ऍक्शन वर्ड दिले ते, या अगोदर आपण 34 पाहिले ते देखील. हा, सगळे महत्वाचे. हा, मीट म्हणजे भेटणे. मूव, MOV, मूव म्हणजे हलवणे, मूव म्हणजे सरकवणे. मूव म्हणजे हलवणे, हलवणे, एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणे. हा, मूव, मूव. सरकवणे पण असते बरं का, एका जागेवरून दुसऱ्या जागी. मूव. 9 नंबर घ्या, 9 नंबर. 9 नंबर ओपन. सर झालंय हे, अरे तरी परत घ्या. ओपन तुमच्या बुक मध्ये झालेलं आहे. ओपन म्हणजे उघडणे. अपोजिट वर्ड्स मध्ये ओपन आणि आपण क्लोज पाहिलेलंच आहे, तरीही या ठिकाणी परत घेणे. पेंट म्हणजे रंगवणे, PAINT. पेंट, रंगवणे. आणि आपल्याला प्रत्येक 10 मिनिटानंतर 10 वर्ड्स, ऍक्शन वर्ड झालेच पाहिजे. तरी फर्स्ट लाईन आहे, फास्ट लिहायचंय, मराठी अर्थ पण लिहायचे, वाचायचं पण आहे.
पाच पाच वेळेस लिहायचं पण आहे आणि होमवर्क मध्ये दुसरे 50 तुम्हाला स्वतः लिहायचे आहे. इथले आज 50 आपण घेणार आहे त्या 5 सेकंड मध्ये. आणि तुम्ही सर्वजण ऍज फास्ट ऍज लिहिणार आहे. सर्वांची व्हिडिओ ऑन असणार आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन नसतील त्यांनी लेफ्ट व्हायचंय. त्यांना शिकायचं नाही असा त्याचा अर्थ होतो. आमची ममता का दिसत नाही? कुठे गेली की राजनंदिनीची मैत्रीण ममता दिसत नाही. पुष्कर आलाय. पुष्करचं फास्ट लिहिलं असते तर बघूया. पुष्कर सूर्यवंशी लिहिलंस का रे? यस सर. पाच पाच कुठले बेट्या पाठ करून टाकी. अमुक येत नाही म्हणून नको नंतर. बाय म्हणजे विकत घेणे आणि सेल म्हणजे विकणे. पेन, मीठ, मूग, मेघ सगळं पाठ करायचंय. वाच पटकन मोठ्या आवाजात. बेसिक इंग्लिश डे 6 ऍक्शन वर्ड्स पार्ट 2. 1. ब्लो वाहने. 2. ब्रेक मोडणे. विकत घेणे. कॉल बोलावणे. कॅच झेलणे. मेघ बनवणे. मीठ भेटणे. मऊ हलवणे. ओपन उघडणे. पेंट रंगवणे. बर पुढे रोहित भैकर. बेसिक इंग्लिश ऍक्शन वर्ड्स पार्ट 2. व्हिडिओ 15. ऑन. वेदांत महाजन, हुमायरा, हर्ष ठाकरे. फर्स्ट ब्लो वाहने. सेकंड ब्रेक मोडणे फोडणे. थर्ड बाय विकत घेणे. फोर्थ कॉल बोलावणे. फिफ्थ कॅच झेलणे. सिक्स्थ मेक बनवणे. 7 मीठ भेटणे. 8 मूव हलवणे. 9 ओपन उघडणे. 10 पेंट रंगवणे. बर तुळजापुरे तुझं माईक चालू होते का रे? का नाही? श्लोकचं काय माईक चालू होत नाही लवकर. अर्जुन देशमुखचं होतंय का बघूया. अर्जुन अर्जुन वाच बर पटकन वाच. तुझ्यानंतर अजून एक जणांचं वाचन घेऊ. लगेच मोडून टाकू आणि पुढचं घेऊ. हा सर. अरे यस सर. मोडणे. बाय विकत घेणे. कॉल बोलवणे. कॅच झेलणे. मेक बनवणे. मीठ भेटणे. मूव हलवणे. ओपन उघडणे. पेंट रंगवणे. स्नेहल तुले. स्नेहल माईक चालू आत्ताच होत नाही. माईक चालू बघ बरं. रिक्वेस्ट आली तुला. सर मी वाचू. हा स्नेहलला वाचू द्या आधी. ब्लो वाहने. ब्रेक मोडणे. बाकी करणे. कॉल बोलवणे. कॅच झेलणे. मेघ बनवणे. मीठ भेटणे. मूव हलवणे. ओपन उघडणे. पेंट रंगवणे. शाबास. कोण अजून बोलत? बेसिक इंग्लिश डेट 15 फेब्रुवारी 2025 सॅटरडे डे 6 ऍक्शन वर्ड पार्ट 2. ब्लो वाहने. ब्रेक मोडणे. बाय विकत घेणे. कॉल बोलावणे. कॅच झेलणे. मेक बनवणे. मीठ भेटणे. हलवणे. ओपन उघडणे. पेंट रंगवणे. ते तक्षशिला ते झोपायचं नाही म्हणलं तर तसं आळस करायचं नाही. ते आळसायला काय झालं? एवढी मान टाकून द्यायला लागेल. वाच वाच पटकन वाच. 1. ब्लो वाहने. ब्रेक मोडणे. बाय विकत घेणे. कॉल बोलवणे. कॅच झेलणे. मेक बनवणे. मीठ भेटणे. मूव हलवणे. ओपन उघडणे. आणि पेंट म्हणजे रंगवणे. पेंट म्हणजे सर्वांनी छान पाठ करायचं आहे ते. लगेच पुढचे 10 आपल्याला आज 50 शिवाय सुट्टीच नाही. आज 50 करायचे तर कम्प्लीटच करायचे. आणि हे तर थर्ड स्टँडर्ड मध्ये झाले. आता तुम्ही सर्वजण कोण कोण आहेत ते बघा. इसाक लगेच इसाकचा नंबर आला की इसाक मध्ये माझ्याकडे हात करा म्हणते. इसाक आणि इसाकचा मित्र सारंग एकाच शाळेतले 2 जण आहेत. इसाक वाचतो. इसाकचं वाचलं झालं की सारंग वाचतो. इसाक आणि सारंग. English basic class 5th action words day 15th February 2025 Saturday day
Day 6, Part 2. Blow. Blow means वाहने. Break. Break means मोडणे. Buy. Buy means विकत घेणे. Call. Call means बोलावणे. Catch. Catch means झेलणे. Make. Make means बनवणे. Meet. Meet means भेटणे. Move. Move means हलवणे. Open. Open means उघडणे. Paint. Paint means रंगवणे. Complete, sir. सारांश. ब्लो ब्लो म्हणजे वाहने. ब्रेक ब्रेक म्हणजे मोडणे. बाय बाय म्हणजे विकत घेणे. कॉल कॉल म्हणजे बोलणे. कॅच कॅच म्हणजे झेलणे. मेक मेक म्हणजे बनवणे. मीट मीट म्हणजे भेटणे. मूव मूव म्हणजे हलवणे. ओपन ओपन म्हणजे उघडणे. पेंट पेंट म्हणजे रंगवणे. सारांश झालं का? दुर्वा बावळे चालू करू माहिती दुर्वा. ब्लो म्हणजे वाहने. ब्रेक म्हणजे मोडणे. बाय म्हणजे विकत घेणे. कॉल म्हणजे बोलावणे. कॅच म्हणजे झेलणे. मेक बनवणे. मीट भेटणे. मूव हलवणे. ओपन उघडणे. आणि पेंट पेंट म्हणजे रंगवणे. रवीना रवीनाचं झालं की ममता. बोल. सर रवी- मीठ म्हणजे मांस पण असतं ना. मीठ म्हणजे मोड नसतं बेटा. मीठ म्हणजे भेटणेच असतं. मांस असतं बेटा. ते मीठ म्हणजे मांस हे वेगळं आहे. की MAT. मीठ म्हणजे मांस. मांस हे मीठ आणि हे मीठ मध्ये फरक आहे बेटा. हे मीठ म्हणजे मांस. हे जनावरांचं मांस वगैरे वगैरे वगैरे. हे मीठ. हे मीठ वेगळं. हे मीठ वेगळं. आलं का लक्षात? हो. हा लिहून घ्या मार्जिनच्या वर. कार करून ठेवा ह्या मीठला. आणि हे मीठ वर्ब आहे. हे मीठ नाव नाही. हा वाच बेटा पटकन. मग तर वाचणार आहे. तोपर्यंत मी दुसरे दहा लिहितो. हा समर्थ ब्लो ब्रेक मोडणे फोडणे. बाय विकत घेणे. कॉल बोलवणे. कॅच झेलणे. मेक बनवणे. मीट भेटणे. लावणे. ओपन उघडणे. पेंट रंगवणे. झालं सर. बस ममता दीदी तू वाच बरं. तू रेग्युलर ममता दिसली पाहिजेस रोज. कस काय कुठं काय फाईल लागलीस तू ममता? वाचू का सर? कुठे चाललीस माहित तू? कसं काय दिसत नाहीस तू आजकाल? ममता तुझा आवाज सुद्धा नाही बघ आता. वाचू का? हा वाच लवकर वाच. हो सर. ऍक्शन वर्ड्स पार्ट 2. ब्लो म्हणजे वाहने. ब्रेक म्हणजे मोडणे. बाय म्हणजे विकत घेणे. कॉल म्हणजे बोलावणे. कॅच म्हणजे झेलणे. मेक म्हणजे बनवणे. मीट म्हणजे भेटणे. मूव म्हणजे हलवणे. ओपन म्हणजे उघडणे. पेंट म्हणजे रंगवणे. झालं. द्या. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. करणे महत्वाचं रे बाबा. सांगितलं. क्लाइंब म्हणजे चढणे. कुठं सांगितलं? नाही सांगितलं ना ममता. काम नागे राहायला दिसते. क्लोज म्हणजे बंद करणे. मला फोन तर लक्ष घेऊन दिला. गैरहजर राहू नको. माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांमध्ये आमची ममता येते. क्लोज करणे. कुक म्हणजे स्वयंपाक करणे. शिजवणे. आपण स्वयंपाक करणे बोलूया. स्वयंपाक करणे. शिजवणे. या पासूनच कुकर शब्द झाला तयार. बघा घरात तुमच्या कुकर असतो. कुकर मिक्सर असते ना. कुकर. दुसरं असतं ते मिक्सर. काउंट म्हणजे मोजणे. COUNT. काउंट म्हणजे मोजणे. मोजणे. आजचं सेशन अतिशय महत्वाचं आहे. हे सगळे वर्ड्स आहेत. ऍक्शन वर्ड्स म्हणतात याला. याला दुसरा शब्द आहे व्हर्ब. व्हर्ब्स. व्हर्ब्स म्हणजे मराठी
क्रियापदे असा शब्द याला मराठी. क्रियापदे हे सगळे क्रियापद आहेत. क्रिया दाखवतात. क्रिया म्हणजे ऍक्शन. ऍक्शन ऍक्शन वर्ड्स असं म्हणतात. ऍक्शन वर्ड्स आहेत त्याला सर्वांना ऍक्शन वर्ड्स आलेच पाहिजेत आणि किमान हे आजचे 50 आणि याच्या अगोदर दिलेले 34 आणि तुम्हाला मी कंप्लीट करा म्हटलं होतं तर ते असे मिळून सगळे 100 तरी झाले पाहिजेत असं आपलं टार्गेट आहे. 16 पिल 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 द बनाना पिल म्हणजे सोलणे पिल द पोटॅटो सोलणे साल काढणे थोडक्यात. जरा इथं लिहूया 17 पिक म्हणजे उचलणे PICK पिक म्हणजे उचलणे उचलणे पिक उचलणे. 18 पुल लय सोपं असते हे तर पुल ओढणे ओढणे. परत तुम्हाला सांगतो आपण तिसरीच्या पुस्तकावर फोकस सध्या केलेला आहे. तिसरी नंतर चौथी चौथी नंतर पाचवी पुस्तक सगळे 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 पुस्तक पुन्हा सहावी थोडस सातवी आठवी सगळे आपण घेणार आहे. फुल पुश PUSH पुश म्हणजे ढकलणे. ढ माझं ढच ढ चांगले येत नाही. काय करावं बरं ढकलणे ढकलणे. आणि 20 नंबर फुट फुट म्हणजे टाकणे ठेवणे. काही जण याला ठेवणे असं म्हणतात. टाकणे असंही म्हणतात हा. टाकणे ठेवणे. अरे एकच शब्द करता ठेवणे टाकणे राहिला गेला का कामातून. डिक्शनरी मध्ये पण दाखवतो तुम्हाला बघा फुट हा तोपर्यंत PUT डिक्शनरीला काय आहे ते नाही ना. टाकणे ठेवणे. म्हणजे ठराविक जागी किंवा स्थितीत ठेवणे ठेवणे लिहा. टाकणे पण असतं बरं का टाकणे पण असतं ठेवणे टाकणे. पुट साइड बुक पुस्तक खाली ठेवणे ठेवणे लिहा. टाकणे दिसत नाही का टाकण्याला जर बाजूला करू का मग. ढकलणे दिसलं का ढकलणे दिसलं की ढकलणे तर छान दिसेल तुम्हाला. थोडं करून द्यायला आता बघा बरं. यस 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 टाकने ठेवणे राइट. ओके चलो चलो और पढ़ेंगे आगे बढ़ेंगे. तुम्हाला म्हटलं होतं 10 मिनिटात 10 झाले पाहिजे. 10 मिनिटात 10 आपले और 30 मिनिटं झाले ना. 30 मिनिटात 20च झाले. आज कसं होतंय बरं आज पळूया. स्वरा दिदीचा आमचा नंबर आला नाही लवकर. स्वरा वाच बर पटकन. स्वराच झाले Yes, का. sir. Good evening, sir. Basic English classes action word. Day 6, date 15 February 2025. Day Saturday, part 2. सर पहिल्यापासून वाचू का आतापासून. एवढेच वाच बेटा 10 वाच. ओके सर. क्लीन म्हणजे स्वच्छ, क्लाइम म्हणजे चढणे, क्लोज म्हणजे बंद करणे, कुक म्हणजे स्वयंपाक करणे, काउंट म्हणजे मोजणे, पिल म्हणजे सोलणे, पिक म्हणजे उचलणे, पुल म्हणजे ओढणे, पुश म्हणजे ढकलणे, फुट म्हणजे ठेवणे किंवा टाकणे सर. बर आता परत मला सांगतो काही जी मित्र आहेत ना चौथीतून पाचवी जायले त्या मित्रांसाठी खास त्या उन्हाळी क्लासमध्ये किंवा आपल्या या संध्याकाळच्या सकाळच्या बॅच मध्ये तुम्ही मित्रांचे प्रवेश निश्चित करू शकता. बॅच दोन्ही पण हाऊसफुल झाल्या तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला म्हटलं होतं सकाळच्या बॅच मध्ये काही ऍडमिशन आणि संध्याकाळच्या बॅच मध्ये काही ऍडमिशन घ्यायचे तर ते ऍडमिशन घेणं खरं तर हाऊसफुल आपलं ऑलरेडी झालेले.
दोन्ही बॅच मला जितके ऍडमिशन पाहिजे होते त्याच्यापेक्षा जास्त ऍडमिशन दोन्ही बॅच मध्ये झालेले आहेत या 2-3 दिवसामध्ये. तरीही जे खरंच अभ्यास करतात असे आणि तुमचे मित्र आहेत तुमच्या शाळेतले तुमच्या जवळचे आहेत त्याला अभ्यास करायची खरंच गरज आहे अशांना या नंबरवर संपर्क करून आपल्या लाईव्ह क्लासच्या बॅच मध्ये रोज अभ्यास थोडा 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 करण्यासाठी आणि परिपूर्ण होण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. तुम्ही बरेच लेकर असे आहेत की वर्षभर क्लास केलाय कोणी 2 वर्ष केलाय त्यांना या क्लासचा 100% फायदा झालाय असं वाटतंय तर काही हरकत नाही. तुमच्या मित्रांना शाळेतल्या लवकर जवळच्या ज्यांना हुशार व्हायचंय असं वाटतं त्यांना टाइमपास करणाऱ्यांना आपला नंबर देऊ नका. त्यांना लाईव्ह क्लास मध्ये सहभागी व्हा असं सुद्धा म्हणू नका. परत तुम्हाला सांगतो लाईव्ह क्लास करणं इतकं सोपं नाही. अगोदर त्याच्यासाठी तुमचं मन हुशार असलं पाहिजे मन तयार असलं पाहिजे क्लास अभ्यास करण्यासाठी क्लास करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी. दुसरी गोष्ट आई वडिलांचं देखील लाईव्ह क्लास चालू असताना लक्ष असलं पाहिजे लेकरांकडे तरच याचा उपयोग होईल. हा जो लाईव्ह क्लास आहे आपला तो फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही त्यांच्या आई वडिलांसाठी देखील आहे. म्हणजे आता कोणतं वैष्णवी काय समजा हेल्मेट घालायला मला दिसते नाहीच की ही व्हिडिओ ऑन करून बसतील का नाही हे बघता येते आपल्याला. कोण झोपायला लागलंय कुणाचा नुसतं फॅन दिसायला लागला म्हणून व्हिडिओ ऑन करून बसा आपल्याला असं म्हणत असतो आणि माझं लक्ष बरोबर विद्यार्थी काय करत आहे काय नाही याच्याकडे असतं. तर त्यामुळं लाईव्ह क्लासला बसणारे विद्यार्थी सगळेजणच मनाने तयार असले पाहिजेत अगोदर अभ्यास करायला आणि हुशार होण्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी हुशार झालो पाहिजे अभ्यास केला पाहिजे त्यांच्यासाठीच हा क्लास तर त्यांना तुम्ही या क्लास विषयी माहिती सांगू शकता. पुष्कर गोसावी लिहिणं झालं बेटा. यस सर. लिहिणं झालंय ना हे मोडतो मी तोपर्यंत तू वाच मी इकडले 5 शब्द लिहितो तोपर्यंत. यस सर. क्लीन स्वच्छ क्लाइम चढणे क्लोज बंद करणे कुक स्वयंपाक करणे काउंट मोजणे पील सोलणे पीक उचलणे पूल ओढणे पुश ढकलणे पुट ठेवणे किंवा टाकणे. झालं सर. कट म्हणजे कापणे ड्रॉप ड्रॉप थेंब थेंब टाकणे. आता थेंब नाही नुसतं टाकणे ड्रॉप म्हणजे टाकणे बघूया. ड्रॉप म्हणजे टाकणे टाकणे. ड्रॉप म्हणजे इथून पर्यंत सोडणे असं पण एक अर्थ होतो का डिक्शनरी मध्ये पण बघूया. हा ड्राईव्ह चालवणे राईट ड्राईव्ह कार असतं ड्राईव्ह बायसिकल नसतं बरं का राईड बायसिकल. 24 ते खाणे पाठ असलं तरी पण लिहायचं बरं का. म्हणजे आपल्याला ऍक्शन वर्ड्स कशाला म्हणतात किंवा वर्ब्स कशाला म्हणतात हे त्याच्यामुळे लक्ष दे. किल म्हणजे भरणे भरणे. आता बघा आपल्याला अर्थ आणि जाणून घ्यायचे असतील तर हा ड्रॉप बघूया मला लगेच दाखवतो. DROP ड्रॉप. 5वी स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला डिक्शनरी कशी हँडल करायची हे शिकवलेलं आहे. चौथीच्या मुलांनी पण आता शिकून घ्यायचे. ड्रॉप म्हणजे पाडणे पडणे किंवा टाकणे असे अर्थ दिलेले आहेत. उठणे उतरणे कमी होणे खाली येणे ड्रॉप एखाद्या गाडीने वगैरे सोडणे वगळणे ड्रॉप म्हणजे वगळणे हे पण अर्थ हा पण आहे बरं का. संघातून त्याला वगळण्यात आले आहे. He has been dropped from the team. वगळण्यात आले वगळणे दुसरा अर्थ वगळणे ड्रॉप म्हणजे वगळणे ड्रॉप म्हणजे टाकणे जसं आहे ना तसं वगळणे ड्रॉप. तर दुसरा अर्थ लिहा ऑर मध्ये वगळणे वगळणे. पुढे घ्या. अतिशय महत्वाचं शब्द आहेत सगळे. याच्याशिवाय इंग्रजी येणं शक्य नाही असे बेसिक इंग्लिश याच्यासाठीच नाव दिलेलं आहे. इंग्लिश ग्रामर का नाव नाही दिलं ग्रामर याच्यात नाही जास्त शिकवणार. ग्रामर 15 मार्च नंतरच्या बॅचमध्ये आपल्याला होणार याच्यात शिकवणार आहे कोड असतो. सर रीड म्हणजे वाचणे
येतंय तुम्हाला? परत लिहा. रीड म्हणजे वाचणे. 27. राईड म्हणजे रपेट मारणे. रपेट मारणे. रपेट मारणे. 28. रब म्हणजे घासणे. रब खाजवणे, त्याचा अर्थ पण देतो तुम्हाला. सेल म्हणजे विकणे आणि शेक म्हणजे हलवणे. आता मूव म्हणजे पण हलवणे आणि शेक म्हणजे हात हलवणे या अर्थाने असं असतं. शेक युअर हँड्स. सेल म्हणजे विकणे, हे हलवणे. हलवणे. आता मूव म्हणजे हलवणे, एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणे, आणि शेक म्हणजे नुसतं असं हलवणे. सेल म्हणजे हे विकणे. विकणे. दुसरं एक सेल असतं, SALE सेल. तिसरं सेल असतं CELL सेल. रब म्हणजे खाजवणे. खटाऱ्याचं खाजवणे. रब. तर रब म्हणजे असं झुळसणे असं असतं. रब युअर हँड्स. रब म्हणजे असं करायचं, खाजवणे नाही, चोळणे थोडक्यात. रब म्हणजे चोळणे असं लिहूया. घ्या पटापटा. घासणे, चोळणे. घासणे, चोळणे. रब. रब युअर हँड. तुमच्या हात घासा एकमेकावर. चोळा. रब. हे सोडून पण बाकी बरेच घेणार आहेत आपण, काळजी करू नका. कांचन गैरे मोती सर घासणे. पर घासणे, चोळणे. अजून 30 लिहायचे. आणि परत सांगतो, एकदा क्लासला बसलं की एक तासभर इकडे इकडे उठायचं नाही, उठून नाचायचं, पण क्लास सोडून पळायचं नाही. प्रवीणराव परेट, माईक चालू कर ना. वाचून घ्या हे 10 लवकर. बरं, अक्षय जाधव. परेटचं काय माईक चालू होत नाही. जाधवचं झालं पाहू. जाधव वाच बेटा. जाधवचं झालं की जाधवचं करू आपण. हा. कट म्हणजे कापणे. ड्रॉप म्हणजे टाकणे किंवा वगळणे. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. हीट म्हणजे खाणे. फिल म्हणजे भरणे. रीड म्हणजे वाचणे. राईड म्हणजे रपेट मारणे. रब म्हणजे घासणे किंवा चोळणे. सेल म्हणजे विकणे. शेक म्हणजे हलवणे. प्रेम जाधव. नंतर आराध्य पाटलाळ. यस प्रेम सर. वाच बेटा. कट. कट म्हणजे कापणे. नाही ड्रॉप. गरज नाही. ड्रॉप म्हणजे टाकणे. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. ईट म्हणजे खाणे. म्हणजे भरणे. READ रीड म्हणजे वाचणे. RID राईड रपेट मारणे. RUB रब घासणे किंवा चोळणे. SELL सील म्हणजे विकणे. SHAKE शेक म्हणजे हलवणे. अरे सिल आहे का? सेल आहे ना. सेल. सेल सर नाही. कंप्लीट.
बर दुर्वा. येस सर. सर काय अराईव्ह बेटा? म्हणजे अराईव्हचा अर्थ काय होतो? म्हणजे आगमन होणे. अराईव्ह आणि डिपार्चर असं गाड्याच्या बाबतीत असतं. ट्रेन आली, दिस ट्रेन इज अराईव्ह फॉर नंबर 1 and Hyderabad Kakinada Express departure from the flat 1 2 3 4 कोणत्या गाडीमध्ये असेल बघा. प्लॅटफॉर्म नंबर 1 3 4 डिपार्चर आणि अरायव्हल. अरायव्हल आगमन होणे, येणे, येणे, आगमन असं. सर मी वाचू का? थांब, तुझ्या अगोदर एक जणांचं माईक चालू करून ठेवलेलं आहे मी. कोणाचं माईक चालू केलंय बेटा? सर मी माझा माईक म्यूट करते. सर कॅन आय रीड? हा. कट कापणे, ड्रॉप टाकणे वगळणे, ड्राईव्ह चालवणे, ईट खाणे, फिल भरणे, रीड वाचणे, राईड रपेड मारणे. सर ते काय? रपेट मारणे, रब म्हणजे घासणे, चोळणे. रब म्हणजे घासणे, चोळणे, सेल विकणे, शेक हलवणे. झालं सर. दुर्वा. दुर्वा तू वाचतोपर्यंत मी काय करतो, पुढची 10 लिहितो. हा लगेच. वाचू का सर? सर सर तुमचा माईक म्यूट आहे. वाच 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 बेटा. कट CUT कट म्हणजे कापणे. DROP ड्रॉप म्हणजे टाकणे. DRIVE ड्राईव्ह म्हणजे चालवणे. EAT ईट म्हणजे खाणे. FILL फिल म्हणजे भरणे. READ रीड म्हणजे वाचणे. RID राईड म्हणजे रपेड मारणे. RUB रब म्हणजे खाजवणे. SELL विकणे. सेल म्हणजे विकणे. SHAKE शेक म्हणजे घालवणे. कम्प्लीट सर. चला लिहा. शोधणे, फाइंड म्हणजे शोधणे. आता सर्च म्हणजे पण शोधणे असते, पण फाइंड म्हणजे हरवलेलं शोधणे. 32 फिनिश. फिनिश म्हणजे पूर्ण करणे, संपवणे. संपवणे, संपवणे. तुम्हाला ताटात आईने जे खायला दिले ते काय करता तुम्ही, फिनिश करता म्हणजे संपवणे. तुम्हाला एखादं काम दिले ते पूर्ण करता म्हणजे फिनिश करता. पूर्ण करणे, संपवणे म्हणजे फिनिश. हा. 34 माझ्यासोबत लिहायचं पण आहे, 5 5 वेळेस लिहायचंय. फोल्ड म्हणजे घडी करणे. फोल्ड. आता तुमच्या पायाची पण घडी करतात ते फोल्ड युअर लेग्स असतं बरं का. फोल्ड, घडी करणे. देशमुखचा डाऊट आहे लगेच. हा, घडी करणे, घडी करणे, घडी करणे, घडी करणे. देशमुखचा अगोदर डाऊट बाबा. देशमुख, देशमुख हँड्रेस केलं नाही करे. हँड्रेस करा शिकवलं नाही तुम्ही. इट्स ओके. देशमुख. बोल बेटा. येस सर. बोल. सर मगाशी तुम्ही लिहिलेलं ना, ड्रॉप म्हणजे टाकणे किंवा वगळणे. हो. सर ड्रॉपचा अर्थ अजून एक होतो ना, म्हणजे जाताना मी तुला ड्रॉप करतो असं वेगळा अजून एक अर्थ होतो ना सर? तेच अर्थ बेटा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ड्रॉप करणे. ड्रॉप म्हणजे थेंब, हा पण अर्थ होतो. सांगितलं मी त्यावेळेस पण होतो बेटा. मिळवणे, गेट मिळवणे. आणि GAT गेट म्हणजे ते तुमच्या घराचं गेट, ते वेगळं. हा, GAT असतं ते गेट. ड्रॉपचा अर्थ लक्षात घ्या. एक तुम्हाला सांगितलं मी, ते वगळणे, टाकणे, ड्रॉप. हे का नाही. ड्रॉप म्हणजे असा पेन पण आपल्या हातून पडला, ड्रॉप झाला आहे का नाही तो.
दुसरं ड्रॉप एका जागेने दुसऱ्या जागी तुम्हाला सोडलं, गाडीने बसून, ऑटोने, रिक्षाने, सायकलवर ड्रॉप केलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडलं होतं. आणि ड्रॉप म्हणजे दो बिंदू ती ड्रॉप, एक थेंब त्यातलं. गिव्ह म्हणजे देणे, गिव्ह म्हणजे देणे. लिहा, माझ्यासोबत लिहा. आजच्या सेशन मध्ये आपल्याला सगळे 50 हिस्ट्रीच्या बुक्स मधले 50 ऍक्शन वर्ड्स पार्ट सेकंड पाहत आहोत. पार्ट फर्स्ट मध्ये आपण 34 पाहिले होते. इथं 36 चालू आहे. लिहा. आजच्या सेशन मध्ये खरं तर 50 पूर्ण होणं अपेक्षित आहे. बघूया झाले तर ठीक आहे, नाही झालं तर त्याचा पार्ट 3 घेऊ ऍक्शन वर्डचा. खूप सारे ऍक्शन वर्ड्स आणि महत्वाचे असतात, सगळे ऍक्शन वर्ड्स महत्वाचे असतात. हा, शेअर, शेअर, SHARE, शेअर. शेअर म्हणजे काय रे? एकमेकांमध्ये एखादी गोष्ट वाटून घेणे, वाटून घेणे शेअर. शो, शो म्हणजे दाखवणे, दाखवणे. आणि शेअर म्हणजे वाटप करणे, एकमेकांमध्ये शेअर करणे. मराठी अर्थ देतो. हा, शेअर, शो. स्मेल, वास घेणे, वास घेणे किंवा वास येणे पण करता. म्हणजे वास येणे, वास घेणे. 39 स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे, स्टार्ट. सुरुवात करणे, सुरुवात करणे, स्टार्ट. आणि 40 घ्या, स्टॉप, STO, स्टॉप म्हणजे थांबणे, थांबणे. स्टॉप. काल आपण गो च अपोजिट वर्ड स्टॉप असं पण पाहिलं होतं, आणि गो च अपोजिट वर्ड कम असं पण पाहिलं होतं. दोन्हीही पाहिलं होतं. तर तुम्हाला सर्वांना डिक्शनरी पण हाताळता आली पाहिजे, आणि डिक्शनरी स्किल नावाचा भाग 5वी स्कॉलरशिपला आहे, 8वी 9वी 10वी सगळ्यांनाच. आपण खास फोकस 3री 4थी आणि 5वी वर करत आहोत. 36 37 38 बरोबर आहे ना? 36 लिहितो ना बेटा, मला दाखवायचं पण आहे ते, म्हणून राहिलं. शेअर. सर कॅन आय रीड? आता झालं नाही एकदा तुझं वाचन, लगेच परत परत असते वय. आता किती विद्यार्थी तिथं? 50 56, एक एक विद्यार्थी 2 2 वेळेस नंबर येईल का? सर मी नाही रीड केलं अजून. बर, कर रीड मग. ऍक्शन वर्ड्स डे 6 बेसिक इंग्लिश क्रियापदे 31 फाइंड शोधणे 32 फिनिश संपवणे फोल्ड घडी करणे गेट मिळवणे गिव्ह देणे शेअर वाटून घेणे शो दाखवणे स्मेल वास घेणे स्टार्ट सुरुवात करणे स्टॉप थांबणे. आता बघा, शेअरचा अर्थ, शेअर म्हणजे भाग, वाटा, असाही त्याचं नाऊन म्हणून ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याचा अर्थ होतो शेअर म्हणजे वाटा. आणि ज्यावेळेस आपल्याला ते व्हर म्हणून घ्यायचं असतं, ते इतरांना वाटा देणे असा त्याचा अर्थ होतो. इतरांना वाटा देणे, इथं नव्हता, इतरांना वाटा देणे, वाटा देणे, इतरांना वाटा देणे. इतरांना छान लिहितो, कारण की गडबड झाली थोडीशी, दिसत नाही बरोबर. इतरांना वाटा देणे, आपल्याकडे जे आहे त्याच्यातला काही भाग इतरांना देणे. इतरांना, इतरांना दुसऱ्याला वाटा देणे, आपल्यातला काही हिस्सा, आपल्या हिश्श्याचा भाग दुसऱ्याला शेअर करणे, म्हणजे हे शेअर, शेअरचा अर्थ बरं का. इतरांना वाटा देणे अतिशय महत्वाचं. पटापटा पटापटा सर्वांनी लिहायचे. अजून 10 ऍक्शन वर्ड आजच्या सेशन मध्ये झाले पाहिजे रे. राजनंदिनी नागरगोजे, काय म्हणतात बघ, राजनंद नागरगोजे. सर शेअर म्हणजे पाठवणे पण होऊ शकते ना? शेअर म्हणजे पाठवणे. पाठवणे कुठे नाही की ग, पाठवणे कुठे अर्थ त्याचा शेअरचा? म्हणजे एखादा संदेश पाठवणे असं. शेअर कर, हा, इतरांना वाटणे ग. शेअरचा एखादा संदेश करतोच ना, ते शेअर म्हणजे इतरांना वाटणे.
आता बघा माझे विचार तुम्हाला मी तुमच्याशी काय करतो, शेअर करतो. शेअर करता मी तुमच्यामध्ये वाटतो, ते तुम्हाला देतो. मेसेज पण आपण शेअर करतो. शेअर करतो म्हणजे काय, दुसऱ्याला देऊन टाकतो. इतरांना देणे, वाटा देणे किंवा इतरांना वाटप करणे, इतरांमध्ये वाटप करणे. शेअर, मेसेज पाठवण्याला फॉरवर्ड शब्द असतो, पाठवण्याला. आणि शेअरला, शेअर पण असतं बरं. शेअर, शेअर म्हणजे दुसऱ्यांना वाटा. आणि ही वस्तू, रामसरचा मेसेज शेअर करा पुढे. मी सांगत असतो, लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल. विवेकानंद क्लासेस नावाचं युट्यूब चॅनल आहे. तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करा, इतरांना वाटा, देऊ दे, द्या. 500 व्हिडिओ झाले तुझा आपल्या क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर, फ्री मध्ये 500. आणि तुमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरे 500, जे तास ते शेअर करू नका असं म्हणतो. शेअर काय करा म्हणतो, जे सांगितलंय ते शेअर करा. आता आजचा क्लास आहे. आज काही तुमचे मित्र आहेत चांगले जवळचे, त्यांना चौथी, तिसरी, पाचवीला आहे, अभ्यास करायचा आहे, स्कॉलरशिपचा करायचा आहे, नवोदयचा करायचा आहे, त्यांना हा मेसेज शेअर करा असं म्हणतो. हा नंबर पण शेअर करा. आपले पाठीमागचे रेकॉर्डिंग, एखाद्याला डेमो म्हणून पाहू द्या, हे का नाही, डेमो म्हणून पाहू द्या. त्याला जर आवडलं तर, त्याला जर अभ्यास करायचा असेल, त्याला हुशार व्हायचं असेल तर त्याला क्लासमध्ये जॉईन होऊ द्या. आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे ते सगळेजण आपल्या क्लासमध्ये 100% सहभागी होतातच. आपण अत्यल्प फीस मध्ये तुम्हा सर्वांना या क्लासमध्ये सहभागी करून घेत असतो. आणि फ्री मध्ये जर दिलं तर त्याचं मूल्य 0 असतं. म्हणून आपण त्याला काही ना काही माफक शुल्क लागलेलं देखील असतं. कारण फ्रीची व्हॅल्यू 0 असते. शून्य कोणत्याही गोष्टीची असू नये म्हणून. आणि थँक्यू सर. मी वाचू का? वाच, वाच पटकन वाच. ते 10 घ्यायचे आपल्याला. हो सर. फाइंड, शोधणे. फिनिश, संपवणे. फोल्ड, घडी घालणे. गेट, मिळवणे. गिव्ह, देणे. शेअर, शेअर, इतरांना वाटा देणे. शो, दाखवणे. स्मेल, वास येणे. स्टार्ट, सुरुवात करणे. स्टॉप, थांबवणे. थँक्यू सर. बरं, सर्वांचं लिहिणं झालंय का बघा. पुढच्या 6 मिनिटांमध्ये 10 आपल्याला लिहायचे. जुनैरा शेख, जुनैराच वाचायचं राहिलं. जुनैरा कुठे गेली? जुनैरा गेली गावाला, दिसली होती आता कुठे गेली. जुनैराला चालू करा म्हणून काय लेफ्ट झाली काय जुनैरा? जुनैरा गेली गावाला. प्रोजेक्टचं माईक एक चालू नाही, काय करावं जानगावला प्रकर्ष. माईकची सिस्टीम माय चालू करावी लागते, तसं नाही करून जमत. प्रकर्ष होतच नाही, हात हलवायला दिसायला लागले. माझ्याकडून तर रिक्वेस्ट चालली ग बेटा, तुझ्याकडे कसं काही नाही तिथं. आल्यास रिक्वेस्ट आली की ब्ल्यू रेषेवर क्लिक करावं लागते. तू एकदा ती झूम मीटिंग परत काय कर, नाही तर नंतर डबल इन्स्टॉल करून घ्या ऍप. कसं होत नाही चालू, झालंच पाहिजे. आता हे जुनेराचं बघ बरं कसं होतंय. जुनेरा चालू कर. जुनेरा झालं स्टॉप. एका दिवस रेंज कमी असली की होते स्टॉप. अर्जुन देशमुख, लिहिलंस का रे? येस सर. हा वाच बर पटकन वाच. तुझं वाचन होईपर्यंत मी काय करतो, पुढचे 10 ऍक्शन वर्ड्स लिहितो. वाच. इंग्लिश. डेस, डे सॅटरडे. ऍक्शन वर्ड पार्ट 2. फाइंड, शोधणे. फिनिश, संपवणे. फोल्ड, घडी करणे. गेट, मिळवणे. गिवन, देणे. शेअर, इतरांना वाटणे. शो, दाखवणे. स्मेल, वास घेणे. स्टार्ट, सुरुवात करणे. स्टॉप, थांबणे. बरं आता बघा, ग्रो म्हणजे वाढणे, ग्रो म्हणजे वाढणे. हेल्प म्हणजे मदत करणे, हेल्प म्हणजे मदत करणे. होल्ड म्हणजे पकडण्यास, पकडून धरणे. हा, लिफ्ट म्हणजे उचलणे. आता बघा याच्या अगोदर पण एक पिक, PICK, पिक म्हणजे उचलणे झालं. ही लिफ्ट म्हणजे पण उचलणे असतं बरं का, उचलणे. आता लिफ्ट म्हणजे एखाद्याला लिफ्ट देणे पण असतं, गाडीवर इथून तिकडे सोडणे, ते पण लिफ्ट हेच आहे बरं का.
लॉस, लॉस, तोटा होणे, तोटा होणे, नुकसान होणे, दुसरा अर्थ याचा नुकसान होणे. 46. टेक म्हणजे घेणे, गिव म्हणजे देणे झालं. टेक म्हणजे घेणे, देणे, टेक म्हणजे घेणे. अतिशय महत्वाचे ऍक्शन वर्ड्स आहेत, तुम्ही सर्वांनी लिहायचे, पाठ करायचे. ज्यांना पाठ होणार नाही त्यांना इंग्लिश पुढे येत नाही हे लक्षात घ्या. ज्यांना पाठ आहे त्यांनी नवीन ऍक्शन वर्ड तुमच्या वहीमध्ये लिहायचे. मला काल गायत्रीनं छान शेअर केलं होतं, टाईप केलेले पाठवायचे रे. फोटो कॉपी मध्ये तर लई लाख आहेत आपल्याकडे, तसले नका पाठवू. 10-20च पाठवा, पण टाईप केलेलं पाठवा. टाईप केलेलं कसं असतं, पुन्हा गुगल लेन्स वापरा, त्याच्यावर पण असतो. हो म्हणजे फेकणे, कॅच म्हणजे देणे, हो म्हणजे फेकणे. अपोजिट वर्ड्स मध्ये आपण ते पाहिलं. 48. वॉश म्हणजे धुणे, वॉश म्हणजे धुणे, वॉश म्हणजे धुणे, वॉश म्हणजे धुणे. आणि परत तुम्हाला सांगतो, आपल्या सकाळच्या आणि संध्याकाळचे दोन्ही बॅच मध्ये आपल्याला जितके पाहिजे होते तितके ऍडमिशन कधीच झालेले आहेत. पण तरी देखील काही तुमचे मित्र, नातेवाईक, अभ्यास करणारे, हुशार व्हायचे त्यांना, अशांना तुम्ही आपला नंबर द्या. त्यांना एखादं डेमो लेक्चर एखादं पाठवा, रोजच्या रोज पाठवू नका. कारण की फ्री मध्ये मिळतं त्याचं व्हॅल्यू शून्य असतं. वाईट म्हणजे पुसणे, पुसणे. आणि त्यांना देखील आपल्या क्लासचा भाग होऊ द्या. ज्यांना एकच पालक आहे त्यांना आपण फीस अर्धी घेतो. ज्यांना पालक नाहीत, असं तुम्ही जर तुमचा मित्र असेल, आई आणि वडील दोन्ही नाही, त्यांना मात्र फीस मध्ये 100% सूट असते. लिहिणे, एक पालक असल्यास फीस मध्ये अर्धी सूट असते, हेही लक्षात असू द्या. आणि कायम पुढच्या प्रत्येक बॅचला तसं असतं. एकल पालकांना अर्धी फीस, ज्या विद्यार्थ्यांना पालकच नाही, आई वडील नसतील दोघं पण, फीस पूर्ण माफ. असं जर तुमच्या कोणी जवळ परिचयात ओळखीचं मित्र मैत्रीण असेल ज्याला आई आणि वडील दोन्ही नाहीत, आजी आजोबा कशी राहते, तुमच्यापाशी मावशी मामापाशी, तर त्यांना मात्र फीस नाही. असं जर एखादा गोर गरीब विद्यार्थी सोडून दिला तर त्याचं पुण्य, चांगलं कृत्य तुम्ही केलं, त्याचं समाधान तुम्हाला लाभत. एखाद्याला अचानक फ्री मध्ये मला प्रवेश दिला तर मला पण आनंद वाटेल. आणि तुम्ही सगळे लेकर छान अभ्यास करता आहात याचा पण आनंद आहेच. आणि आता यावर्षी तक्षशिलांचे स्कॉलरशिपला होते बरेच जण, त्यांनी जी स्कॉलरशिपला होती ते 50 पैकी खूप छान मार्क, 50 पैकी 50, 48, 46, 44 असे मार्क्स मिळवलेलीची लिस्ट लांब लचक झाली आपली. 100 एक लोक झाले. तर असंच अभ्यास पुढच्या वर्षी जे पाचवीला असणार आहे त्यांचा देखील घेतला जाणार आहे. त्याच्यासाठी पूर्व तयारी म्हणून आतापासून त्यांनी आपल्या क्लासला जॉईन व्हायचंय. म्हणजे छान अभ्यास होणार आहे. आणि 6वीला जे जाणार आहे त्यांचं पण घेणार आहेत आपण. 6वीची वेगळी बॅच असणार. हा, बोल बेटा दुर्वा. सर नाही एवढं. जर लॉस ची स्पेलिंग टाकली लिहिली ना, त्याच्यामध्ये तुम्ही ई लिहिलाय, LOS लिहिलंय तुम्ही सर. हा मग काय लिहायचं, लूज लूज आहे हे. अजून काय, लूज झालं ते. लॉस झालं का, लॉस लूज, LOS. करेक्शन कर बेटा. लूजच्या ऐवजी लॉस. लूज येते, लूज, लॉस. लॉस, लूज, लूज, लॉस, लॉस, LOSS. लॉस वेगळं, लूज वेगळं. लूज, लूजचा अर्थ द्या, दुरुस्त करायच्या मध्ये. लूज, हरवणे, लूज, गमावणे, हरवून जाणे, नोकरी गमावणे, जाणे, कमी होणे, घटणे, उतरणे, निघणे. लूज, लूज पाहतो, खेळ, हरवणे, लॉस, लॉस, हरवणे, 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 लूज आणि हे लॉस.
LOSS. Loss. हे नाउन आहे. लॉस. लॉसचं पण पाच ऑफ लॉस आहे. नाउन आहे. लॉस अँड प्रॉफिट मध्ये लॉस LOSS. चला आजच्यासाठी बरं 8:32 झाले. बरं द्या. रविवार आहे, सुट्टीचा दिवस होता, अतिशय महत्वाचं सेशन झालंय. आजच्यासाठी थांबूया, उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी टेक केअर, हॅव नाईस डे असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांची माहिती चालू करतो एका मिनिटात. बाय बाय, सी टेक केअर. Bye, sir. 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 Bye, sir.